त्यानंतर कचऱ्याची समस्या, इतका मोठ्या प्रमाणावर घनकचरा प्रकल्पाचा विषय हा या शहरामध्ये, इतका वाईट परिस्थिती या शहरातील कचऱ्याची झालेली आहे की आम्ही रोज पैसे देतो, रोज पैसा म्हणजे कचरा संकलित करण्याचा दिवसाप्रमाणे पैसा त्या ठिकाणी दिला जातो, परंतु त्या पैशाचा इतका वेगळा उपयोग होतो आहे की रस्त्यावर गटरीमध्ये नाले जे आहे मोठमोठे ते तुडुंब कचऱ्याने भरलेले आहे. सगळीकडे कचराच कचरा आहे. त्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रमाणावर लागली गेली पाहिजे, यासाठी सुद्धा आमचं या ठिकाणी एक वेगळं प्लॅनिंग आहे आणि ते प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी देणार आहे. विकास पुरुष म्हणून आदरणीय अजितदादा पवार हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वात आम्ही नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढवतो आहे आणि ते या राज्याचे वित्तमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकांना चांगल्या पद्धतीचे कामं या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून आम्ही या शहराला खड्डामुक्त शहर, सार्वजनिक स्वच्छतागृह जे आज कुठेही दिसून येत नाहीत, महिलांसाठी तर स्वच्छतागृहेच नाहीत, त्यानंतर हरित भुसावळ, नगरपालिका आपल्या दारी, ही एक चांगली भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. महिलांचं सुरक्षा आणि युवकांचं कल्याण यासाठी आमच्याकडे योजना आहे. शहरामध्ये अनेक वर्षापासून एक मोठा प्रश्न प्रलंबित आहे की बसपोर्ट बनवणार, शहराच्या बाहेर बसस्थानक जाणार, परंतु ते काही आता आजतागायत झालेलं नाही. त्यासाठी आम्ही एक मोठं बसपोर्ट नगरपालिकेच्या माध्यमातून बनवणार. बंदिस्त मटण मार्केट जे आज रस्त्यावर इकडे तिकडे मांस विक्री केली जाते, तर ते हायजेनिक पाहिजे, लोकांना त्याच्यापासून कुठेही दुर्गंधी पसरता कामा नये, यासाठी आम्ही एक बंदिस्त मांस विक्री गृह तयार करणार आहोत. त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक एक मोठं हॉल आम्ही निर्माण करू की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबा आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि एक मत आपलं नगराध्यक्षाला, लोकनियुक्त नगराध्यक्षाला देण्यासंदर्भात आम्ही आपण सर्वांना विनंती करतोय की आपण नगराध्यक्षेचा एक उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध प्रभागामध्ये उभे असलेले आमचे उमेदवार यांना घड्याळाच्या निशाणी समोरील बटन दाबून आपण विजयी करा आणि नगरपालिकेमध्ये एक विकासात्मक विजन